हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. सो कधीच उठून झालेला आहे आणि आपला बाबू सुद्धा उठलेला आहे, तुम्ही बघू शकता. जा सांग गुड मॉर्निंग कर गाईजला. गुड मॉर्निंग. सो गाईज आता तयारी करून जायला लागेल पाया पडायला. आज आहे वटपौर्णिमा. तुम्ही बघितलं असेल काल गेली मी कल्याणला, एवढी गर्दी होती तिथे का मला शूट करायला पण भेटला नाही. जेवढा करायचं होता थोडाफार केला, पटापट सामान घे केला आणि आलो आम्ही लगेच. सो आता तयारी करून आम्ही सर्व लेडीज जाऊ पाया पडायला. सर्व जावाच आहेत माझ्या. आता आम्ही पाया पडायला जाऊ, तेव्हा भेटूया. गाईस आता मग आज काय आहे. हाय गाईस, गुड आफ्टरनून. आज वटपौर्णिमा ना मम्मी इथं माझी तयारी करत आहे. मम्मी पण इथे तयार होत आहे, नियो पण इथे तयार होत आहे. टीव्ही बघते तो. गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही आलोय पूजा करायला. आहे पिंपळघरला गावदेवी मातेचं मंदिर आहे ना, तिथे वडाचं झाड आहे, त्यामुळे आम्ही तिथे गेलो पाया पडायला. पण आमच्या तिथे साईडवर घाण होती म्हणून तिथे नाही गेलो. तर सर्व बायांनी ठरवलं का आपण यावर्षी पिंपळघरला जाऊ. म्हणजे दरवर्षी आम्ही तिथेच जातो. तर सर्व बायांनी फळ वगैरे मांडून झालेले आहेत, मांडत घेतल्यात. अर्ध्यांची झालेले आहेत. मी पण हार वगैरे घालून घेते. आणि यावेळी दीदीने आधी शूट करायला. तिथे मुलगा होता, त्याला सांगितलं बरं थोडासा आमचा शूट कर. दीदी असली का टेन्शन नसतं कशाचं.
जय सिया राम प्रभु. बस बस फोटो काढ एक द्यायचा ना माझा. सो हे गाईज आम्ही पाया पडून कधीच आलो. येऊन मी मला साबुदाण्याची खिचडी आणि यांना भाजी सुद्धा बनवलेली आहे. तिथे शूट नाही केला कारण की मोबाईलचं स्टोरेज फुल झालता, त्यामुळे शूट करायला भेटला नाही. आणि इथे बघा व्यायाम चालू आहे. हाय बाबुडी, हाय हाय कर गाईला. छणीला नव्हतं नेलं मी. सो चला गाईज काहीतरी खाऊन घेते, भेटते तुम्हाला. येऊन तयारी वगैरे बसकली मी आणि गाऊनच घातला कारण जाम गरम होतं. नंतरला मी साडी. सो चला भेटूया आपण नंतर. बस ही दिदी शिकवते त्याला तसं वाटतं. सो हे गाईज आता संध्याकाळ झाली आहे. दुपारी माझी जाम दाढ दुखत होती, अक्षरशः रडत होती. एवढी दाढ दुखत होती दीदी, किती माझी दाढ दुखत नाही का? हा नाही, बाबू मम्मीचे दारावर ना रिमोट फेकला. माझ्या तोंडावर बाबूने रिमोट फेकला, चांगलाच लागला माझे. आता दीदीचे डॅडी आले ना, म्हणजे बाबू खातात ऍपल खाय. बघू पहिली बार देऊन खाणार नाही, ओला ओला लागतं ना फेकून दे. आता यावी आलो ना की दवाखान्यात जाऊन येईल. पहिले दाढच येईल असतं, जाम दुखत होते. अशी मी पण येऊ. नाही तू बाबूच्या जवळ खा. मी ना दीदीला बाबू खायचा आहे ऍपल, त्या मुलांनी तिने ऍपल कापाला. तर बघा बॉल समजते. एक दिवशी डॅडीने आंब्याचा बॉक्स आणला तर बॉल समजून ना तो खेळत होता. अख्खा आंबा फेकून दिलं त्याने. त्याच्या मम्मीनी असे मारला आंबा. चला गाईज आता नंतर भेटते कारण की मला कपडे पण धुवायचे आहेत. स्वयंपाक करायला लगेच दलन संपले. जिरा राईस बनवीन, बासमती चावल आहे तर जिरा राईस बनवून घेईन. बिर्याणी मग बिर्याणी नाही, आज मला उपवास आहे. ओ मग उपासची बिर्याणी. उपासची का व्हेज बिर्याणी. सो हे गाईस आता मम्मी डॉक्टरच्या चालले आहे. मला मम्मीने सांगलाच असं नाही तर बाबू मम्मी कुठे गेली काय माहिती. हे बाबू मम्मीला व्यवस्थित त्याला चॅलेंज दिले. चला बघू. इथे असतं नसेल तिथे ही बघा वरते गेलते मम्मा. गाईस आता मम्मी हॉस्पिटल मधून आलेली आहे. मी इथे राहून राहून घाबरलेलो कारण की कोणीच नव्हतं ना बाहेर, पण कशाचा आवाज येत होता. मी भरपूर घाबरलेलो. नाही तर मम्मी एवढी गर्दी होती ना, एवढं गरम होता ना का मला शूट करायचा बी मन झाला. मम्मीने कॉल केला तेव्हा डॅडी बोललं एक माणूस बाकी आहे तो गेल्यावर आमचा नंबर आहे. हा मम्मी डॅडी मामाची इथे बसून होता. डॅडी